नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे. पेन्शनबाबत मोठी अपडेट, मंत्रालयाच्या सूचना, तर पेन्शनरला होणार मोठा फायदा. कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत एक मोठी अपडेट येत असून निवृत्त कर्मचाऱ्यांना आता एक मोठा दिलासा मिळणार आहे. यासंबंधीची सूचना ही अर्थ मंत्रालयाने प्रसिद्ध केलेली आहे. चला पाहूया याविषयी सविस्तर आणि नवीन अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे की अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यानुसार आता 31 मार्च 2025 रोजी किंवा त्यापूर्वी निवृत्त झालेल्या आणि किमान 10 वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पेन्शनचा लाभ मिळू शकतो. हे फायदे त्यांना आधीच मिळत असलेल्या लाभाव्यतिरिक्त असणार असल्याचेही जाहीर करण्यात आलेले आहे. नवीन नियम काय आहे चला तर पाहूया. नवीन सुविधेचा पेन्शनधारकांना 2 प्रकारे फायदा मिळणार आहे. त्यामध्ये पहिला फायदा म्हणजे शेवटच्या मूळ पगाराच्या आणि महागाई भत्त्याच्या 1 रक्कम मिळणार आहे. तसेच मासिक पेन्शनमध्ये टॉपअप रक्कमसुद्धा जोडली जाणार आहे. हे टॉपअप पेन्शन DA आणि NPSमधून मिळणारे वार्षिक पेन्शन एकत्रित करून मिळालेल्या रकमेतील फरकाइतकी असणार आहे. तर दुसरा लाभ म्हणजे पात्र पेन्शनधारकांना थकबाकी असलेल्या पेन्शनवर व्याज देखील मिळणार आहे. या नवीन निर्णयाचा लाभ कोणाला मिळेल चला तर पाहूया. पेन्शन फंड रेग्युलेटरी ॲट डेव्हलपमेंट अथॉरिटी 2025 अंतर्गत अधिसूचित केल्यानुसार कर्मचाऱ्यांना त्यांच्या 3 श्रेणीनुसार लाभ मिळणार आहे. ज्यामध्ये पहिल्या श्रेणीमध्ये 1 एप्रिल 2025पर्यंत सेवेत असलेले आणि NPS अंतर्गत येणारे कर्मचारी यांचा समावेश आहे. तर दुसऱ्या श्रेणीमध्ये 1 एप्रिल 2025 रोजी किंवा त्यानंतर सरकारी सेवेतून नियुक्त होणारे नवीन कर्मचारी यांचाही समावेश असणार आहे. तर तिसऱ्या श्रेणीमध्ये 31 मार्च 2025 रोजी किंवा त्यापूर्वी निवृत्त झालेले, स्वेच्छानिवृत्ती घेतलेले किंवा अंतर्गत सेवा समाप्त केलेले कर्मचारी यांचा समावेश असून यांना नवीन निर्णयाचा लाभ मिळणार आहे.